एकीचं नाव राखी ठेवलेलं आहे आणि एकीचं नाव निक्की ठेवलेलं आहे. आणि हे पहा, आमच्या खुराड्यात सगळे अवतारल्यात बिग बॉसचे सगळे कलाकार. आता तुम्ही म्हणसाल की बिग बॉसचे कलाकार तुमच्या खुराड्यात कसं काय, तर आम्ही त्या बिग बॉस मधले असलेल्या सगळ्या कलाकारांची ज्या होत्या लेडीज सगळ्या त्यांची नावे ही मी ठेवलेली आहेत. तर एक एक करून मी त्यांची सगळ्यांची नावं सांगणार आहे. तर पहा आता एकेकांची नावे ऐका. तर मग तरीही पहा, पाठीमागे दिसतात ना, या पांढऱ्या कलरची ना तिचं नाव मी तन्वी ठेवलेली आणि पलीकडची ना तिचं नाव आर्या ठेवलेले. आणि इकडं पहा, ह्या दोघी आहेत ना, ह्या दोघींची नाव मी एकीचं नाव राखी ठेवलेलं आहे आणि एकीचं नाव निक्की ठेवलेलं आहे. असे आहेत. आणि अजून एक आहे, थांबा. आणि ही ब्लॅक कलरची दिसते ना, तिचं नाव ठेवलेली आहे तन्वी. तर पहा, आमची निक्की, राखी, तन्वी, आर्या आणि जान्हवी कशी आहेत नावं. आपण यांना याच्यासाठीच आणलेली आहे की नाही का, बाहेरून बॉयलरच्या अंडी वगैरे कोंबड्यांची आणतो, वाटलं तर नको, म्हणलं चला आपल्या गावरान कोंबड्या आणूया. म्हणून त्यांच्यासाठी मी ह्या कोंबड्या आणल्या तर जाऊ द्या म्हणलं, आणल्या. आता त्यांना खायला पाणी वगैरे सगळं दिलं. आणि दुसऱ्या दिवशी आले, म्हणले चला आता 5 कोंबड्या म्हणल्यानंतर 5 जणींनी 5 अंडी तर घातली असतील, म्हणून पाहायला आले तर काय, तर एकच अंड मिळालं. मग म्हणलं आता जाऊ द्या, नवीन जागा आहे, जागा बदलल्यावरती काय अंडी वगैरे तर घालीत नसतील. आणि मग एक अंड्यातच आपली खुशी मानली आणि त्यांना खायला वगैरे पाणी वगैरे दिलं. आणि म्हणलं चला आता दुसऱ्या दिवशी तरी घालते नाही का अंडी. आले दुसऱ्या दिवशी पाहिलं तर 3 जणींनी अंडी घातली होती. 3 जणींनी अंडी घातली. म्हणलं चला सुरुवात तर केली अंडी द्यायला. मग दुसऱ्या दिवशी पण 3 अंडी घेतली आपली आणि रेग्युलरचं तेच दररोजचं खायला वगैरे पाणी वगैरे दिलं. तिसऱ्या दिवशी परत आले, पाहते तर परत एकच अंड. अरे म्हणले यांना झाले तरी काय, आपण अंड्यासाठी कोंबड्या आणल्या आणि हे काय 1 देतात, 3 देतात, परत 1 देतात. म्हणून म्हणलं चला पाहूया आपण काय नक्की यांचा काय प्रॉब्लेम आहे. म्हणून मी थोड्या वेळ बाहेरच थांबले आणि नंतर मग पाहत होते आतमध्ये की नक्की ह्यांचं काय चालू तर काय आहे. म्हणून सांगते, ती ही ब्लॅक कलरची तन्वी ना अंडे द्यायला बसली होती. तर ती आमची ती राखी काय करत होती माहिती का, ते तन्वी अंडे द्यायला बसली, त्या तन्वीला एवढ्या टोचा मारत होती की तिच्या डोक्यात होतं काय माहिती, तन्वीने काय अंडे द्यायचंच नाही म्हणून. अरे बापरे, म्हणलं त्यांचा काय हा प्रकार चाललाय काय. तर तिला राखी टोचा मारत होती पण तन्वीने काय ऐकलं नाही. पण शेवटी अंड दिलंच. बरं दिलं तर दिलं, एक अंड दिलं. ते अंड घातल्यानंतर राखीने काय तिला टोचा मारून कसं तरी तिने अंडे दिलं. आणि मग काय केलं, त्या निक्कीने काय केलं, निक्की अजून त्याच्यापेक्षा तर डेंजरच म्हणायची. मग निक्कीने काय केलं, ते अंड दिलेलं त्यात टोची मारून फोडून टाकलं. अरे बापरे, म्हणलं निक्कीचा असा प्रकार चालू आहे काय, ते अंड फोडून टाकलं. पण काय करणार आता, म्हणलं आता जाऊ द्या. ह्या एकामेकीच्या खोड्या असतात ना, त्या एकामेकीच्या खोड्या करतात, पण त्यांच्या खोड्या चालतात हो. मी कशासाठी आणले, अंड्यासाठी आणले आणि मला तर अंडे तर भेटाना. आता काय करू ह्या सगळ्यांचे, सांगा तुम्हीच सांगा, आता काय करणार. यांची अंडी गोळा करायला मी दररोज वर येते, त्यांना खायला प्यायला पाणी देते आणि ह्यांचा प्रकार असा आतमध्ये. आणि नंतर म्हणलं बापरे, मीचं नाव निक्की ठेवून तर काय घोटाळा तर नाही केला. जशी निक्की हरकत करत होती बिग बॉस मध्ये, तशीच आमची पण ही निक्की तशीच हरकत करायला लागली. नुसत्याच खोड्या करते बाबा, काय करावं.
त्यांचा खायचा काही प्रॉब्लेम नाही. घरात आपलं काही खरकट वगैरे राहिलेलं असलं की मी अशी त्यांच्यासाठी गोळा करून आणते. पुढं भाज्या, भात, टमॅटो, फ्लावरचे तुकडे, कांद्याचे, आपला कांदा वगैरे काढलेलं ते सगळं असे खाऊन घेतात ते. काय प्रॉब्लेम नाही, खाण्याचा काही प्रॉब्लेम नाही त्यांचा, खाऊन घेतात ते काय. आणि त्यांच्यासाठी दररोज पाणी वगैरे पण ठेवावं लागतं. थोडं पाणी असलं की दिवसभरात ते पाणी वगैरे पिऊन घेतात. ह्या अंड्यावरती बघा आता आमची तन्वी बसणार आणि 1 महिन्यानंतर पिल्ले देणार. आणि पिल्ले दिल्यानंतर मी तो नेक्स्टचा व्हिडिओ नक्की बनवन आणि तेव्हा तुम्हाला ती पिल्ले दाखवणार मी. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. बाय.